मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कथा एका जन्माची। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। काय हा वेडेपणा आहे? या टोपल्या घेऊन आम्ही शहरात जायचं का? अविनाश रागातच म्हणाला। तसे त्याचे सासरे केविलवाण्या स्वरात बोलू लागले। जावई बापू, ही आपली परंपरा आहे। पोरं सासरी निघाली की तिला शिदोरी द्यावी लागते। तुम्हासनी हे समजा बाजारात विकतही घेता येते, पर तिच्या आईनं आणि भनीबाळीनं रातीला जागरण करून बनविली आहे। नाही म्हणू नका। सासऱ्यांचे शब्द ऐकताच अविनाश बाहेर जाऊन आपल्या आलिशान मोटारीत बसला। प्रियानेही आपल्या आईवडिलांच्या पायाला स्पर्श करत गळ्यात पडून थोडं मन हलकं केलं आणि मोटारीत जाऊन बसली। आज ती सासरी निघाली होती। डोंगराळ भाग असलेलं प्रियाचं माहेर एक छोटंसं खेडं असलं तरी तिच्या वडिलांना मोठा मान सन्मान होता। शिक्षण पूर्ण झाले आणि चांगलं स्थळ चालून आलं। अविनाश तिच्यापेक्षा 10 ते 12 वर्षांनी मोठा होता, पण घर, गाडी, बंगला, खूप मोठे लोक म्हणून मोठ्या आनंदानं तिचं लग्न लावून दिलं। जून महिन्यातील मृग नक्षत्राचे ढग पावसाच्या सहस्त्र धारांचा वर्षाव करत होते। डोंगरदऱ्यातून खळखळणारे छोटे छोटे झरे, हिरवीगार वनराई, दाट उंच झाडे, त्यातच डोंगरावर उतरलेला एखादा पांढरशुभ्र मेघ वाऱ्याच्या संत झोक्यासोबत हळूहळू पुढे सरकायचा। त्या धुक्यातून वाट काढत त्यांची मोटार खाली उताराला आली। तसे एखाद्या तुडुंब भरून वाहणाऱ्या ओढ्याजवळ उभ्या बाभळीच्या काटेरी झाडावर वाऱ्याच्या झोक्यासोबत हेलकावे घेणारी पक्ष्यांची गवताच्या काड्या विणून तयार केलेली छोटी छोटी फिक्कट पिवळ्या रंगाची घरटी आणि त्यातूनच आपले भिजलेले पंख झाडून पुन्हा भरारी घेणारे रंगीबेरंगी पक्षी। आपल्या माहेरचा नेहमी डोळ्यासमोरचा हा निसर्ग आज तिच्यासाठी परका झाला होता। माहेरच्या या आठवणी मनात साठवत तिचा प्रवास सुरू झाला। शहरात पोहोचले तेव्हा रात्र पडू लागली होती, पण पावसाचा जोर कायम होता। गजबजलेल्या शहरातून त्यांची गाडी पुढे जात होती। तशी प्रिया उंच उंच इमारती पाहत मनातून उमलून जायची। थोड्या वेळात त्यांची गाडी शहरांच्या गर्दीपासून थोडं दूर काही अंतरावर असलेल्या एका आलिशान बंगल्याजवळ येऊन थांबली। तसे एका वयस्कर माणसाने त्यांच्या बंगल्याचे गेट उघडले। बंगला खूपच मोठा होता। भव्य आलिशान असे बंगल्याचे रूप निहाळत गाडीतून खाली उतरली। तोच बंगल्याच्या वरील एका खिडकीतून कोणीतरी पडदा किंचितसा बाजूला करून किलकिल्या नजरेने पाहत असल्याचं दिसलं। त्यांच्याकडे पाहून थोडी हसली आणि अविनाशच्या मागे चालू लागली। अविनाशनं दरवाजाचे लॉक उघडायला किल्ली काढली तशी प्रिया दचकली। तिच्या मनात एक विचार चमकून गेला। बाहेर तर कुलूप लावले आहे, मग आत खिडकीतून कोण पाहत होतं? पण त्याकडे दुर्लक्ष करत ती आत गेली। बंगला आतून खूप प्रशस्त होता। जिन्याच्या पायऱ्या चढत अविनाश बोलू लागला, तू थकली असशील, फ्रेश हो, मी थोडं बाहेर जाऊन येतो, मग जेवायला बाहेरच जाऊ। तिला बेडरूम दाखवून अविनाश बाहेर पडला। साहित्य तसंच ठेवून ती बेडवर तशीच आडवी झाली। प्रवासाचा खूप थकवा आला होता। डोळे बंद करताच थोडी दचकून उठली आणि पुन्हा तोच विचार पुन्हा मनात आला। कोण होतं उभं त्या खिडकीत? आपली मान वळवून डावीकडे पाहिलं तर खिडकीवर लावलेला पडदा हलक्या हवेने बाजूला व्हायचा आणि त्यातून बाहेर कोसळणाऱ्या पावसासोबत वाऱ्याने झोके घेणारी बागेतली नारळाची झाडे दिसली। तशी ती उठली आणि समोरच्या त्या खिडकीजवळ जात पडदा बाजूला केला। खिडकीवरील काचेचा दरवाजा किंचित उघडून बाहेर पाहू लागली। दूरवर रस्त्याच्या दुतर्फा खांबावरील दिवे, त्यांच्या प्रकाशात बरसणाऱ्या पावसाच्या धारा दिसत होत्या। वाऱ्याच्या झोक्याबरोबरच पावसाचे थेंब आत शिरताच तिने खिडकी बंद केली आणि मागे फिरली आणि दचकून जागेवरच उभी राहिली। मनात तोच विचार आला आणि मागे पाहिलं, ही तीच खिडकी होती जिच्यामधून तिला मगाशी कोणीतरी पाहत असल्याचं दिसलं। तशीच ती पुन्हा त्या खिडकीजवळ गेली आणि खाली पाहू लागली। तोच तिला बंगल्याच्या डाव्या बाजूला अंधुक उजेडात एक छोटं नारळाचं झाड दिसलं। त्याखाली कसली तरी हालचाल जाणवत होती। प्रिया थोडं निरखून पाहू लागली। तशी त्या झाडाखाली कोणीतरी आहे आणि ते एका हाताने झाडाला धरून गोल गोल फिरत असल्याचं दिसलं। तिला थोडं विचित्र वाटलं, म्हणून ती पाहण्यासाठी आपल्या रूममधून खाली आली।
बाहेर येत तिनं वॉचमनला हाक दिली. अहो काका. बंगल्याच्या आवारात वॉचमनला राहण्यासाठी बांधून दिलेल्या छोट्या घरातून हातात छत्री आणि टॉर्च घेऊन ते धावतच आले. बोला मालकीनबाई. तशी प्रिया म्हणाली, त्या नारळीच्या झाडाखाली कोणीतरी आहे, जरा बघाल का? तसे ते आपल्या हातातील टॉर्चचा प्रकाश पाडत पाहू लागले. प्रिया बंगल्याच्या पायऱ्यावरच उभी राहून पाहत होती. वॉचमनने सगळीकडे पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. ती तशीच आत आली आणि आपल्या रूममध्ये गेली. बाहेर जेवायला जायचं होतं, त्यामुळे शॉवर घेतला आणि तयार होऊन अविनाशची वाट पाहत बसली. तिला वाचनाची आवड असल्याने सोबत आणलेली काही गोष्टींची पुस्तके काढून त्यातलं एक वाचत ती बेडवर आडवी झाली. आपले पाय बेडवरून खाली सोडून तिचं वाचन सुरू होतं. पण वाचता वाचता कधी झोप लागली तिला समजलंच नाही. इतक्यात आपल्या पायाच्या तळव्यावर कोणाचा तरी हलका स्पर्श होत असल्यासारखं तिला वाटू लागलं. तिला हलकी जाग आली, पण डोळ्यावर झापड होतीच. पुन्हा ती तशीच झोपू लागली. तोच कोणीतरी आपलं बोट पायाच्या तळव्यावर हळूच ओढलं. तशी ती एकदम जागी झाली. झटकन आपले पाय वर घेऊन उठून बसली. वर घड्याळात पाहिलं तर 1:30 वाजलेला. कसला तरी भास असेल अशी मनाची समजूत काढली. अविनाश अजूनही आला नव्हता. दिवसभर पोटात अन्नाचा कण नव्हता, त्यामुळे तिला भूकही लागली होती. अविनाशला फोन केला, पण तो फोन उचलत नव्हता. शेवटी आईनं बांधून दिलेली भाजी भाकरी खाऊन पोटभर पाणी प्यायली आणि पुस्तक घेऊन पुन्हा वाचत बसली. तोच अविनाशच्या गाडीचा आवाज आला. तिने खिडकीतून पाहिलं तर अविनाश सोबत आणखीन एक माणूस होता. प्रियाने आपले केस नीट केले आणि एका हातात मोबाईल घेत दुसऱ्या हाताने आपला पदर सावरत खाली आली. ती खाली येईपर्यंत 2 वेळ बेल वाजली होती. गडबडीत तिने दरवाजा उघडला. तसा पडत झडत अविनाश आत आला. तो खूप प्यायला होता. तो पडणार तोच प्रियाने त्याला सावरले. ती काही विचारणार तेवढ्यात सोबत आलेली व्यक्ती म्हणाली, मालकीनबाई, मी तुमचा ड्रायव्हर बबन. त्यांना अशा अवस्थेत गाडी चालवता येणार नव्हती, त्यामुळे साहेबांनीच मला फोन करून बोलावून घेतलं होतं. एवढं बोलून ड्रायव्हरने तिच्या हातात गाडीची चावी दिली आणि निघून गेला. हातातील मोबाईल सोफ्यावर ठेवून अविनाशला पकडून ते आपल्या बेडरूममध्ये नेऊन बेडवर बसवले, पण तो तिथंच आडवा होत झोपी गेला. त्यानं दारू पिलेली पाहून प्रियाला भयंकर संताप आला. तिला झोप येत नव्हती, म्हणून पुन्हा ते पुस्तक वाचत बेडवरच बसली. वाचता वाचता तिला झोप लागते न लागते तोच परत तिच्या पायाच्या तळव्यावरून बोट फिरवल्यासारख्या स्पर्शाने ती झटकन जागी झाली आणि आपले पाय जवळ ओढून आजूबाजूला पाहू लागली. या घरात आल्यापासून तिला हा एकच भास होत होता. कदाचित आपल्या बेडखाली कोणीतरी लपून बसले असेल या जाणीवेने ती आणखी घाबरली. थोडा वेळ तशीच बसून काही चावल येते का पाहिलं, पण सर्व काही शांत होतं. मग तिनं स्वतः बेडखाली काय आहे का हे पाहण्याचं ठरवलं, पण खाली उतरण्याचं धाडस होत नव्हतं. म्हणून आपले केस वर बांधून बेडवर पालती झाली. खाली पाहण्यासाठी हळूहळू पुढे सरकू लागली. तसे तिच्या काळजाचे ठोके वाढत होते. तिची नजर बेड खाली फिरत होती. खाली काहीच नव्हते, पण दुसऱ्या क्षणात लाईट्स गेल्या. तशी ती घाबरली आणि कोणतीही हालचाल न करता बेडवर शांत पडून राहिली. दूरवरून किंचितसा प्रकाश खिडकीमधून येत होता. टॉर्च लावण्यासाठी मोबाईल शोधू लागली. तसं लक्षात आलं की मगाशी अविनाशला वर आणताना मोबाईल खाली हॉलमध्येच राहिला. तशी ती हातबल होऊन ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. काही वेळ एक नीरव शांतता होती, पण ती जास्त वेळ राहिली नाही. आपल्या रूममध्ये कसला तरी आवाज येत असल्याचं प्रियाला जाणवलं. श्वास रोखून प्रिया तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. कोणीतरी आपल्या रूममधील फरशीवर कणत कणत आपलं डोकं आपटत असल्यासारखं वाटू लागलं. प्रियाला हे थोडं विचित्रच वाटू लागलं. तोच कोणीतरी रांगत सरपटत फिरत असल्याचं जाणवू लागलं. ही चाहूल तिच्या बेड खालूनच येत होती, अगदी तिच्या जवळ. या आवाजानं तिच्या काळजाचं पाणी झालं. भीतीने तिला घाम फुटला होता. तिच्या रूममध्ये भयान काळोखात नीरव शांततेत कोणीतरी असह्य वेदनेने कणत रांगत सरपटत फिरत होतं. ही विचित्र चाहूल तिला प्रत्येक क्षणाला जाणवत होती आणि ते काय असेल या विचाराने भयभीत होऊन तिचा प्राण कंठाशी आला. तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि अविनाशचा हात घट्ट पकडून थरथर कापू लागली. हवेत गारवा असला तरीही भीतीने तिला घाम फुटला होता. इतक्यात तिला जाणवलं की कोणीतरी आपल्या बेडवर चढण्याचा प्रयत्न करते. आता मात्र हे तिच्या सहनशक्ती पलीकडचं होतं. भीतीने काळजाचे वाढणारे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते. जोरात ओरडावं असं वाटलं, पण दुसऱ्या क्षणाला आपल्या एका हाताने आपलं तोंड दाबून धरलं. पण भीतीने तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. प्रिया आता भीतीने थरथर कापत होती. थोडं धाडस करून
तिनं आपले डोळे किंचित उघडून पाहू लागली. तसं खिडकीतून आत येणाऱ्या थोड्या प्रकाशात तिला आपल्या बेडवर एक बुटकी काळी आकृती दिसली. आपल्या लालसर किलकिल्या नजरेने ती आकृती एकटक प्रियाकडे पाहत होती. ते भीषण दृश्य पाहून तिच्या अंगावर सर्रकन काटा येऊ लागला आणि दुसऱ्या क्षणाला त्या आकृतीच्या मागून आणखी एक पांढरट आकृती सरकत बाजूला झाली. आता मात्र तिची सहनशक्तीच संपली. आपल्या दोन्ही मुठी करकचून आवळून ती जोराने किंचाळणार तोच लाईट्स आल्या आणि त्या भयानक आकृत्या कुठेतरी नाहीशा झाल्या. मगापासून सुरू असलेला थरार, तो विचित्र आवाज, सर्व काही शांत झालं होतं. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 3 वाजून गेलेले. प्रियंका अजूनही थरथरत होती. भयभीत नजरेने ती आजूबाजूला पाहत होती. इतक्यात तिची नजर बेडरूमच्या दरवाजावर गेली. दरवाजाच्या खालच्या फटीतून पलीकडे कोणीतरी उभा आहे आणि हळूहळू दूर चालत जात असल्याचं जाणवलं. मगापासून सुरू असलेला भयानक खेळ थांबला असला तरी प्रियाचं काळीज अजूनही जोरजोरात धडधडत होतं. ही रात्र कधी संपेल असं तिला वाटत होतं. पहाटे कधी झोप लागली समजलंच नाही. तिला सकाळी जाग आली तेव्हा अविनाश आवरून ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. रात्री घडलेला प्रकार अविनाशला सांगावं असं वाटलं, पण त्याच्या तापट स्वभावामुळे ती काही न बोलता उठली आणि फ्रेश व्हायला गेली. तेच बाहेरून अविनाशचा आवाज आला. मला उशीर होतोय, मी निघतो, बाहेरच जेवण करेन. एवढं बोलून तो निघून गेला. फ्रेश होऊन तिनं आपल्या आईला फोन केला. फोन तिच्या बहिणीनं उचलला. हॅलो ताई, कशी आहेस ग? वैशू, आईकडे फोन दे. प्रियाचा आवाज खूप जड वाटत होता. वैशालीने पण लगेच आईकडे फोन दिला. तसं प्रियानं रात्री घडलेला भयंकर प्रकार आईला सांगितला. ती खूपच घाबरली होती. बोलता बोलता तिच्या अंगावर शहारा यायचा. तिचं बोलणं ऐकून आई लगेच गावातील देवळात गेली. देवळातील पुजाऱ्याने सारं काही ऐकलं आणि गंभीर मुद्रेने देवीच्या पायाला स्पर्श करून अंगाऱ्याची पुडी आणि लाल धागा देत म्हणाले, पोरी, ज्या घरात तू मुलगी दिलीस त्या घरावर मृत्यूची काळी सावली दिसते ग. हे लवकरात लवकर तुझ्या पोरीला दे आणि सावध राहायला सांग. आता आईच तिचं रक्षण करेल. प्रियाच्या वडिलाचं तिच्यावर खूप प्रेम. पुजाऱ्यांचं बोलणं ऐकताच त्यांना आपल्या मुलीची काळजी वाटू लागली. त्यांनी तो धागा आणि अंगारा घेतला. क्षणाचाही विलंब न करता दोघे एसटीने लेकीच्या घरी निघाले. इकडे प्रियाला एवढ्या मोठ्या घरात कोंडल्यासारखं होऊ लागलं. पण आपले वडील येत आहेत हे समजताच तिला बरं वाटलं. बाहेर पावसाची उघडझाप चालूच होती. थोड्या वेळात धुणं भांडी करणारी बाई आली. तसं तिला थोडं बरं वाटलं. काही जास्त न बोलता तिनं आपलं काम केलं आणि निघूनही गेली. तशी पुन्हा तिला एकांताची भीती वाटू लागली. रात्री घडलेल्या जागरणाने आता दिवसा तिच्या डोळ्यावर झोपड येत होती. हॉलमधील सोफ्यावर बसल्या बसल्यास तिला डोळा लागला आणि पुन्हा तेच घडले. पण यावेळी तिला आपल्या पायाजवळ तीच काळीकुट्ट बुटकी आकृती बसल्यासारखी दिसली. त्या आकृतीने जोरात आपले नख तिच्या पायाच्या तळव्यावर ओढले. तसे झटकन प्रियाने आपले पायाजवळ ओढले आणि जागी झाली. पण कोणीच नव्हतं. तेच स्वप्न तिला पुन्हा दिसले. तशी ती अस्वस्थ झाली. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. आपले आई बाबा आले असतील म्हणून ती घाईघाईत दरवाजाकडे धावली आणि खरंच तिचे आई बाबा आलेले. आईला बघताच तिला भरून आलं. त्यांना घेऊन प्रिया आत आली. तोच तिची आई म्हणाली, पियू, फरशीवर हे लाल डाग कसले ग? तसे तिने खाली पाहिलं तर खरंच लाल रंगाचे पण एकाच पायाचे ठसे उठले होते. ते पाहून तिच्या काळजाचा थरकाप उडाला. चेहऱ्यावर एकदम भीती दाटली आणि थरथरत्या आवाजात ती म्हणाली, हे शक्य नाही. मी स्वप्न पाहिलं होतं. एवढं बोलून ती खुर्चीवर बसली आणि पायाच्या तळव्याकडे पाहिलं तसे तिचे डोळेच पांढरे झाले. एखादी काच पायात घुसावी तसे पायात भेग पडली होती आणि एकसारखं त्यातून रक्त वाहत होतं. आई, मला स्वप्न. तिच्या थरथरत्या ओठातून एवढेच शब्द निघाले आणि बेशुद्ध झाली. काही वेळात ती जागी झाली. तेव्हा ती आपल्या बेडवर होती. पायाला पट्टी बांधलेली. तर आई वडील बाजूलाच बसलेले आणि अविनाश मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता. शुद्धीवर येताच ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. अविनाश काळजीने म्हणाला, कसं झालं हे? स्वतःला सांभाळून काम करायचं ना. प्रियाच्या वडिलांनी सोबत आणलेला देवीचा अंगारा आणि लाल धागा आपल्या लेकीला बांधू लागले. तसा अविनाश रागातच म्हणाला, ते आधी काढून टाका. या घरात असल्या खुलचट गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाहीत. जावायचे शब्द कानावर पडताच तिच्या वडिलांना भयंकर राग आला. तरी स्वतःला सावरत ते म्हणाले, जावाय बापू, तुमच्याकडे सगळं काय आहे. एक बायको मेली तर दुसरी मिळल.
पण आपल्या मुलगीचं काही बरं वाईट झालं तर रक्ताचं पाणी करून फुलासारखं मुलीला वाढवणाऱ्या ह्या बापाच्या काळजाचं काय होईल हे तुम्हाला नाही कळायचं. सासऱ्याच्या या उत्तरानं अविनाश गप्पच झाला. त्यांनी धागा बांधला आणि त्या दिवशी घरीच राहिले. दुसऱ्या दिवशी प्रियाचे आई वडील मुलीचा आणि जावयाचा निरोप घेऊन परतले. या घटनेला आता 3-4 महिने उलटून गेले असतील. दोघाचा संसार सुखात चालला होता. आता तिला कसलाच भास होत नव्हता आणि ती गरोदर होती. गौरी गणपतीच्या सणासाठी ती आता माहेरी आलेली. घरात सगळे आनंदी होते, पण ही एका भयान वादळाच्या पूर्वीची शांतता होती. गौरी गणपतीच्या सणात आपल्या मैत्रिणीसोबत 4 दिवस घालवून ती आज सासरी निघाली. आईने तिला ग्रामदेवतेच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घ्यायला सांगितलं. तशी प्रिया देवळात गेली. देवीच्या पाया पडली आणि देवळातील गुरुवाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. तसे गुरव शांतपणे म्हणाले, पोरी, लग्नानंतर ज्या विचित्र घटना तुझ्या आयुष्यात घडल्या त्या मी दिलेल्या धाग्याने बंद झाल्या नाहीत. त्या घटना पुढे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या एका भयान वादळाचे सूचक होते. प्रिया थोडी घाबरली आणि साडीचा पदर सावरत हात जोडून त्यांच्या समोर बसली. तसे आपले डोळे बंद करून मंत्र पुटपुटत गुरुवांनी खाडकन डोळे उघडले आणि म्हणाले, तुला अशा ताकदीचा सामना करायचा आहे जिला तिन्ही लोकातील कोणताच ईश्वर आजवर पराभूत करू शकला नाही आणि पराभूत करूही शकत नाही. जगातला कोणताही मांत्रिक तांत्रिक तुला मदत करून त्या शक्तीला संपवण्या इतपत सिद्ध नाही. या युद्धासाठी नियतीनं तुझीच निवड का केली हे त्या नियतीलाच माहीत. देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. आणखी एक गोष्ट, मृत्यूचा तांडव खूप आधी सुरू झालाय. प्रियाचा भयभीत चेहरा पाहून गुरव पुन्हा आवाज चढवून मोठ्याने म्हणाला, पोरी, घाबरू नकोस. तुझ्यात हिंमत आहे. निसर्गाचा नियम आहे, युद्ध त्यांच्यावरच लादली जातात ज्यांच्यात लढण्याची हिंमत असते. स्त्री ही आदिशक्ती आहे आणि त्यामुळेच या युद्धासाठी एका स्त्रीची निवड झाली आहे. प्रियाला गुरुवांनी सांगितलेलं कोडं उलगडत नव्हतं, पण येणाऱ्या प्रसंगासाठी तिनं आपलं मन घट्ट करत पुन्हा मागे वळून देवळातील देवीच्या मूर्तीकडे पाहून मनापासून आशीर्वाद मागितला आणि सासरी निघाली. त्या दोघाचा संसार छान चालला होता. अविनाशचा स्वभाव तापट होता, पण ती समजून घेऊ लागली. काही दिवसातच ती गुरुवांनी सांगितलेलं सारं विसरून आपल्या संसारात रमली. तिला 4था महिना सुरू झाला आणि एरवी तापट स्वभावाचा अविनाश देखील आता तिची काळजी घेऊ लागला. एक दिवस ते प्रिया आणि तिच्या पोटातील बाळ सुखरूप आहे का याचं चेकअप करून घरी परतले. प्रिया आनंदी असली तरी अविनाशचा चेहरा मात्र काळजीने व्यापला होता. तो प्रियाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण धाडस होत नव्हतं. जेवण आवरून दोघे आपल्या बेडरूममध्ये गेले. नवरा उदास आहे हे लक्षात येताच ती म्हणाली, काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाही का? म्हणत ती कपाळाला हात लावून पाहू लागली. तसा अविनाशने तिचा हात आपल्या हाती घेत जड अंतःकरणाने म्हणाला, पियू, आय लव्ह यू. त्याचे थरथरते शब्द ऐकताच प्रियाला थोडी काळजी वाटली. लव्ह यू टू. पण काय झालं, इतके का अस्वस्थ आहात? पियू, तुला मन घट्ट करावं लागेल. प्लीज, काय झालं सांगाल का? तसा अविनाश शांतपणे सांगू लागला. डॉक्टरांनी तुझं चेकअप करून मला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं होतं. त्यांनी सांगितलं की आपल्या बाळाच्या हृदयात छिद्र आहे. ते जन्मले तरी जास्त दिवस नाही जगणार. त्याचे शब्द कानावर पडताच प्रिया स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, हे खोटं आहे. माझ्या बाळाला काही झालेलं नाही. तिला सावरत अविनाशने जवळ घेत म्हणाला, अबॉर्शन हा एकच पर्याय डॉक्टरांनी सांगितलाय. मी उद्या त्यांची वेळ घेतो. अविनाश कधीच झोपी गेला, पण तिची झोप उडाली होती. तीही झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण आपल्या मातृत्वाचे स्वप्न तुटलेले पाहून तिचे अश्रू अजूनही गालावरून ओघळत केसांमध्ये विरून जायचे. आपल्या पोटावरून हात फिरवताना तिला आणखीनच भरून यायचं. तसाच विचार करत ती झोपली, पण डोळा लागतो न लागतो तोच तिच्या पायाच्या तळव्यावरून बोट ओढल्याचा भास झाला आणि झटकन जागी झाली. खूप दिवसांनी हा भास झाला होता, त्यामुळे थोडी घाबरली. काही वेळ तशीच शांत बसून राहिली. तोच कसला तरी आवाज आला. ती शांतपणे श्वास रोखून ऐकू लागली. तशी एक लहान मुलगी हुंदके देत रडत असल्याचं जाणवलं. अविनाशला उठवण्याचा प्रयत्न करावा तर तो दिवसभराच्या कामाने कंटाळला होता, म्हणून ती स्वतःच उठून आवाजाचा वेध घेत बेडवरून खाली उतरली. तोच प्रियंकाला खाली पाणी सांडलं असल्याचं जाणवलं. तिला आश्चर्य वाटलं. पाणी इथं कोणी सांडलं म्हणत ती चालू लागली. आवाज बाथरूममधून येत होता, म्हणून तिनं बाथरूमकडे पाहिलं आणि तिच्या काळजात चरकन झालं.
दचकून ती जागेवरच उभी राहिली. बाथरूममधून एक बुटकी 2.5-3 फूट उंचीची काळी कुट्ट आकृती तिला वाकून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचा थोडासा भाग दिसत होता. केस लांब आणि पाण्याने भिजले होते. तिच्या भिजलेल्या केसामधून पाणी खाली फरशीवर पडत होतं. प्रिया हळूहळू तिच्याकडे चालू लागली. तशी ती आकृती आत सरकली. स्वतःला सावरत प्रिया बाथरूमचा दरवाजा उघडून आतमध्ये गेली. तसं तिच्या भोवतीचं वातावरणच बदलू लागलं. बाथरूमच्या पांढऱ्या फरशीवर झाडाचा पालापाचोळा दिसू लागला. ती भयभीत नजरेने आजूबाजूला पाहू लागली. तसं काळोखात तिच्या भोवती नारळाची छोटी छोटी एकसारखी झाडे दिसू लागली. तिथंच मध्ये एक रिकाम्या जागेत एक खोल खड्डा खणला होता, जो पावसाच्या पाण्याने पूर्ण भरला असल्याचा दिसू लागले. या दृश्याने प्रिया थरारली. काही समजायच्या आत पुन्हा तिला कोणीतरी हुंदके देत रडत असल्याचा आवाज येऊ लागला. ती शांतपणे तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. तसं तिच्या लक्षात आलं की तो आवाज त्या खड्ड्यामधल्या पाण्यातून येत आहे. तिची नजर खड्ड्यामधील पाण्यावर गेली. झाडाचा पालापाचोळा पडून ते पाणी काळेकुट्ट दिसत होते. ती सावध होऊन एकसारखी त्या पाण्यात पाहत होती. इतक्यात तिला कोणीतरी हाक दिली, आई मला वाचव ग. आणि दुसऱ्या क्षणात त्या खड्ड्यामधून एका मुलगीचा हात बाहेर आला. तशी प्रिया थरारली. तिचा तोल गेला, पण मागे भिंत असल्याने ती सावरली आणि समोरचं ते भयान दृश्य धडधडत्या काळजाने पाहू लागली. त्या घाण पाण्यातून ती मुलगी रांगत बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली. समोरचं दृश्य पाहून प्रिया खाली बसली. तशी पाण्यातील गाळ आणि लाल चिखलाने माखलेली ती मुलगी रांगत सरपटत ती उठून उभी राहिली. तिच्या केसामध्ये चिखल पाणी ओघळत होतं. लाल रक्ताळलेल्या डोळ्यांनी ती प्रियाकडे पाहत म्हणाली, आई, आणि आपल्या हाताचे बोट डावीकडे दाखवत जोरात ओरडली. तिच्या आवाजाने प्रियाच्या मेंदूला झिंझिण्या आल्या. तसेच त्या मुलीने बोट केलेल्या ठिकाणी प्रिया पाहू लागली. तर समोरच एका नारळीच्या छोट्या झाडाखाली एक बाई आपल्या 3-4 वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन झोपवण्यासाठी अंगाई म्हणत होती. प्रिया उठून चालत त्या बाईकडे जात तिच्या मांडीवर झोपलेल्या मुलीकडे पाहू लागली. तसं तिच्या लक्षात आलं की हीच ती मुलगी जी आत त्या खड्ड्यातून बाहेर आली आणि चिखलाने बरबटली होती. तर त्या नजरेने प्रियाने त्या बाईकडे पाहिलं. तशी तिची दातखिळीच बसली. तिला दिसलं की आपणच त्या मुलीला मांडीवर घेतले. या भयान दृश्याने ती जोराने किंचाळली. तसा अविनाश धावत आत आला. ती थरथर कापत होती. तिला सावरत अविनाश आत घेऊन आला. तिचं सगळं ऐकून घेऊन अविनाश म्हणाला, तुला एखादं वाईट स्वप्न पडलं असेल. पण ती अजूनही थरथर कापत होती. दुसऱ्या दिवशी दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. तिथं नेहमीचीच गर्दी. दोघे नंबर वाट पाहत बसलेले. अविनाशचा मोबाईल वाजला. फोनवर बोलत तो बाहेर गेला. तसं प्रियाने आपला चेकअप केलेला रिपोर्ट पाहिला, पण तिला तसा काहीच प्रॉब्लेम दिसला नाही. तशीच ती डॉक्टरांना भेटायला कॅबिनमध्ये गेली. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला हुंदका आवरत ती तिथून बाहेर पडली. ती अविनाशला न भेटताच घरी आली. आईला फोन करायचा प्रयत्न केला, पण तिचा फोन लागत नव्हता. आपल्या रूममध्ये बसून हुंदके देत रडत होती. थोड्या वेळातच अविनाश घरी आला. त्याला पाहून ती खूपच चिडली. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. इतका मोठा विश्वासघात का? मला माहिती आहे, पण मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. तिचं बोलणं ऐकून घेत अविनाश शांतपणे म्हणाला, सॉरी, मला माफ कर. मी खोटं बोललो तुझ्याशी, पण माझा नाईलाज होता. माझ्या आईवडिलांची हीच इच्छा होती, पण त्या आधीच ते गेले. त्यांच्या अतृप्त आत्म्याला अजून शांती नाही भेटलेली. माझ्यासाठी नाही, पण त्यांच्यासाठी. अविनाशचं बोलणं ऐकून ती संतापली. म्हणून मी माझ्या बाळाचा जीव घेऊ? नाही, मी या बाळाला जन्म देणार. तिचं बोलणं मध्येच थांबवत तो म्हणाला, मग तुला माझ्याशी घटस्फोट घेऊन इथून कायमचं जावं लागेल. एवढं बोलून अविनाश गाडी घेऊन ऑफिसला गेला. पण त्याचे शब्द कानावर पडताच ती हादरून गेली. त्या रात्री अविनाश घरी उशिरा परतला, पण तो खूप प्यायला होता. तो काही न बोलता तसाच झोपी गेला. प्रिया त्याच्या शेजारीच बसलेली. आज तिच्या पोटात अन्नाचा कणही पडला नव्हता. सगळं शांत भकास वाटत होतं. डोळे मिटून ती पडून राहिली. बराच वेळ ती तशीच बसून होती. आपल्या विचारांमध्ये ती इतकी गुरफटून गेली होती की तिला कसलंच भान राहिलं नव्हतं. तोच तिला कसलासा आवाज येत असल्याचं जाणवलं. तशी ती सावध झाली. आपले अश्रू स्वच्छ करून ती आवाज स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. कोणीतरी आपल्या रूमच्या बाहेर चालत असल्याचा भास झाला. तिनं अविनाशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो गाढ झोपेत होता. न राहून ती उठली आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर आली. बाहेरचे लाईट्स बंद होते, त्यामुळे तिला नीटसं काही दिसत नव्हतं.
पण एक अस्पष्ट पांढरट आकृती पायऱ्या उतरून खाली जात असल्याचं जाणवलं. तशी प्रियाही लाईट्स न लावता तिच्या मागे चालू लागली. इतक्यात चालताना तिचा धक्का लागून फ्लावर पॉट खाली पडला. प्रियानं तो उचलून वर ठेवून समोर पाहिलं तर कोणीच नव्हतं. भास झाला असेल म्हणून थोडा वेळ ती तशीच हॉलमधील सोफ्यावर डोळे बंद करून बसली. तोच तिला पुन्हा एक वेगळाच आवाज ऐकू येऊ लागला. खन 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 अशा आवाजाने ती सावध झाली आणि उठून त्याचा वेध घेत चालू लागली. दरवाजा उघडून बाहेर आली तसा आवाज वाढू लागला. आवाज त्यांच्याच बागेतील मागील बाजूने येत होता. ती हळूहळू पुढे निघाली. इतक्यात तिला दिसू लागलं की बागेतील एका अंधाऱ्या जागेवर तीच पांढरट आकृती उभी आहे. तिच्या हाती असलेल्या हत्यारानं ती जमीन खोदण्याचा प्रयत्न करते. प्रियाला थोडी भीती वाटली, पण ते कोण आहे हे पाहण्यासाठी ती आणखी पुढे निघाली. पुढे जाता जाता ती आकृती थोडी स्पष्ट होऊ लागली. प्रियाला दिसू लागलं की पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक बाई हाती कुदळ घेऊन नारळीच्या झाडाखालची जमीन खोदण्याचा प्रयत्न करते. तिच्या लांब सडक केसांनी तिचा चेहरा पूर्ण झाकला गेलाय. जमिनीवर प्रहार करताच तिच्या बांगड्या फुटून खाली पडायच्या. तिच्याकडे पाहून तिच्या अंगावर सरकन काटा आला. प्रियाची चाहूल लागताच त्या स्त्रीने जोरात हातातील कुदळ जमिनीत घुसवली आणि खाली वाकून आपली मान तिरकी करत प्रियाकडे पाहू लागली. तिच्याकडे पाहताच भीतीने प्रियाचे डोळे पांढरे झाले. खाली वाकल्याने तिचे मोकळे केस तोंडावर आले होते. तिचे पांढरे कपाळ आणि डोळ्यांच्या रिकाम्या काळाकुट्ट खोमण्या पाहताच प्रिया जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या तोंडातून फक्त हवाच बाहेर येत होती. तिला ओरडताही येत नव्हतं. ती स्त्री हातातील कुदळ सोडून सरळ उभी राहत वर तिच्या बंगल्याच्या खिडकीतून पाहू लागली. तसं प्रियानेही वर पाहिलं आणि तिच्या काळजाचा थरकाप उडाला, कारण तिच्या समोर उभी तशीच स्त्री वरून तिच्या बेडरूमच्या खिडकीतून रखरखत्या नजरेने पाहत होती. काय चाललंय हे समजण्यापलीकडचं होतं. प्रियाचं लक्ष पुन्हा समोर उभ्या त्या बाईकडे गेलं. तसा तिचा अर्धा केसामधून उघडा चेहरा क्रूर आणि विद्रूप होत असल्यासारखं वाटू लागलं. अचानक तिचा आवाज घोगरा झाला. आपल्या डोळ्याच्या रिकाम्या खोमण्या आणखी मोठ्या करत ती प्रियाकडे पाहू लागली. तसा प्रियाचा प्राण कंठाशी आला. भीतीनं तिचे पाय जमिनीत रुतून बसल्यासारखी ती स्तब्ध होऊन पाहत होती. हळूहळू समोर उभ्या त्या स्त्रीने आपल्या हाताची बोटं पुढे करून खुणावले. तसं प्रियानेही आपल्या मागे पाहिलं आणि भीतीने आपलं काळी छाती फोडून बाहेर आल्यासारखं धडधडू लागलं, कारण तिच्या पाठीमागून काहीच अंतरावरून एक काळीकुट्ट बुट्टी आकृती ओरडत वेगाने धावत तिच्या दिशेने येत होती. त्या भयान घोगऱ्या आवाजाने प्रियाचं डोकं बधीर होऊ लागलं. भयभीत नजरेने ती धावत येणाऱ्या आकृतीकडे पाहत होती. घोगऱ्या आवाजात धावत त्या आकृतीने त्या नारळीच्या छोट्या झाडात झेप घेतली आणि अदृश्य झाली. तशी ती समोर उभी स्त्री हातात कुदळ घेऊन जोरजोरात रडत ओरडत किंचाळत त्या झाडाखाली जमीन खोदू लागली. समोर घडलेले हे भीषण दृश्य पाहून तिला भोवळ आली आणि ती तिथेच बेशुद्ध झाली. प्रिया शुद्धीवर आली तसा अविनाश तिच्या जवळ बसलेला आणि बाजूला उभा वयस्कर वॉचमन काहीतरी बोलत होता. साहेब, वर्षभरापूर्वी तुमचे आई वडील त्याच जागेवर हार्ट अटॅकने मरण पावले. तुमचा आधीचा वॉचमन देखील त्याच जागेवर मरून पडलेला दिसला. तसा डोळ्यावरचा चष्मा काढत अविनाश वैतागून म्हणाला, काय म्हणायचं आहे तुम्हाला? तसा वॉचमन हात जोडून बोलू लागला, रागवू नका साहेब, पण मलाही वाईट अनुभव येत आहेत. कोणीतरी पायावर बोट फिरून गेल्यासारखं कोणीतरी रांगत सरपटत फिरते असा भास होतोय. प्रिया शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. वॉचमन तिथून गेला तसे तिने डोळे उघडले आणि आता आपण ठीक आहोत म्हणत अविनाशला ऑफिसला जायला सांगितले. तोही ऑफिसला निघून गेला. वॉचमनच्या बोलण्याचा विचार करत ती उठली आणि बाहेर आली. वॉचमन बंगल्याच्या आवारातील स्वच्छता करत बसलेला. त्याच्याजवळ जात ती म्हणाली, काका, कधीपासून तुम्हाला हे विचित्र भास होत आहेत? तसा तो म्हणाला, मालकीनबाई, तुमचं लग्न व्हायच्या वर्षभर आधी मी राहायला आलो, तेव्हापासून कधीतरी हे भास होतात. प्रियाने पुन्हा प्रश्न विचारला. आणि अविनाशचे आई वडील कसे वारले? म्हणत ती बंगल्याच्या पायरीवर बसली. तसे ते म्हणाले, ते नारळीचं छोटं झाड आपशकून आहे. सगळ्यात आधी तुमच्या सासूबाई वारल्या. त्या झाडाखाली त्या मरून पडलेल्या दिसल्या. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्या कशाला तरी खूप घाबरल्या होत्या. त्यांच्या हृदयाच्या शिरा आतून फुटून रक्तस्राव झालेला. खाली जमिनीवर बसत वॉचमन पुढे म्हणाला, कोणीतरी सांगितलं की हे पिशाच्याचं काम आहे, पण साहेबांनी विश्वास ठेवला नाही आणि त्याचा आधीचा वॉचमनही अगदी तसाच मेला. त्याचं बोलणं ऐकत प्रिया मनात म्हणाली, इतकी भयंकर घटना इथं घडली आणि मला कोणीच सांगितलं नाही.
आपल्या डोक्यावर बांधलेल्या कापडाने तोंड पुसत वॉचमन पुढे म्हणाला, मालकीनबाई, तुमच्या सासऱ्यांनी मोठा पुजारी आणला. खूप मोठं यज्ञ घातलं त्याने. लाखाच्या वर पैसे नेले. खूप मांत्रिक तांत्रिक केले. सर्व काही केले. त्या मांत्रिक लोकांनी पण खूप बुडवले यांना. प्रत्येक जण येऊन म्हणायचा, माझ्या ताकदीने तो आत्मा नष्ट केला. निश्चिंत रहा. आणि काही दिवसातच साहेबांचे वडीलही अशाच एका भयानक मरणाने गेले. प्रियाने आश्चर्याने त्याला विचारलं, काका, इतक्या भयानक गोष्टी घडल्या हे ऐकलं असताना तरी तुम्ही इथं काम करायला तयार कसे झालात? त्यावर तो हसून म्हणाला, पोरी, तू माझ्या लेकीसारखी ग. एकच मुलगा मला. लगीन केलं. त्यांना माझी अडचण व्हायला लागली म्हणून त्यांनी बाहेर काढायच्या आत कुठेतरी 4 घासासाठी काम करून जीव जगवायचा. कसलीच भीती नाही बघ. त्यांचं बोलणं ऐकून प्रिया शांतपणे आत गेली. तिला गावाच्या गुरुवांनी सांगितलेले शब्द आठवले. तुला अशा ताकदीचा सामना करायचा आहे जिला तिन्ही लोकातील कोणताच ईश्वर आजवर पराभूत करू शकला नाही आणि पराभूत करूही शकत नाही. जगातला कोणताही मांत्रिक तांत्रिक तुला मदत करून त्या शक्तीला संपवण्या इतपत सिद्ध नाही. देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. काही वेळात वॉचमन आत येऊन म्हणाला, मालकीनबाई, माझी नात लय आजारी आहे. तिला बघायला जावं लागल. प्रिया काही पैसे देणार? तोच वॉचमन म्हणाला, पैसे आहेत मालकीनबाई, लागले तर सांगेन. त्यांच्याकडे पाहत प्रिया 100 रुपयाची नोट देत म्हणाली, हे घ्या, माझ्याकडून तिला खाऊ घेऊन द्या. वॉचमन निघून गेला. तशी प्रिया पुन्हा आपल्या विचारात गुरफटली. रहस्याचा उलगडा करण्यासाठी प्रिया अविनाशची वाट पाहत बसलेली. अविनाश नेहमीप्रमाणे पिऊन रात्री उशिरा आला. तशी प्रिया त्याला या घटनाबद्दल विचारू लागली. पण पुन्हा अबॉर्शन न करण्यावरून दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं. अविनाशच्या डोळ्यात क्रौर्य दाटलं होतं. त्याने प्रियावर हात उचलला. पण प्रिया काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने स्पष्टच सांगितलं, वाटेल ते झालं तरी मी या मुलीला जन्म देणारच. तिचं बोलणं ऐकून अविनाशच्या तळपायाची आग मस्तकात शिरली. तिला फरफटत एका अडगळीच्या खोलीत कोंडून घालत म्हणाला, मला कोणाचाही नकार ऐकायची सवय नाही. एवढं बोलून तो आपल्या रूममध्ये येऊन दारू पीत बसला. एकामागून एक पेग पोटात ढकलत होता आणि संतापाने प्रियाला शिव्याही हासडत होता. आता नशेनं नजर अंधुक होत चालली. तोच त्याला एक पांढरी आकृती त्याच्यापासून काही अंतरावर उभी दिसली. दारूच्या नशेतच जडजिबीने अडखळत म्हणाला, प्रिया, तू परत इथं कशी आलीस? तू तशी ऐकणार नाहीस. त्याने कमरेचा बेल्ट काढत उठला. तशी ती आकृती चालू लागली. तसेच बडबडत अविनाशने तिच्या मागे चालायला सुरुवात केली. ती आकृती तशीच जिन्यावरून उतरून खाली निघाली. तसा अविनाशही पडत धडपडत तिला शिवीगाळ करत चालू लागला. इकडे अडगळीच्या खोलीत बंद प्रिया तशीच त्या रूमचे दार बडवून तिथून बाहेर काढण्यासाठी अविनाशला विनवणी करत होती. शेवटी थकून रडत त्या खोलीत बसली होती. तिची नजर त्या खोलीला निहाळू लागली. बाजूला एक जुने लाकडी कपाट, एक टेबलवरील पंखा, मोडलेल्या खुर्च्या, टेबल, एक खराब सोफा. तिनं थोडं निरखून पाहिलं तर त्या सोफ्याखाली एक छोटी बाहुली पडलेली दिसली. त्या बाहुलीवर लालसर डाग दिसले. तिनं पाहिलं तर ते कोणाचं तरी सुकलेलं रक्त होतं. प्रियाला थोडं आश्चर्य वाटलं. तशी ती त्या खोलीची झडती घेऊ लागली. तोच त्या लाकडी कपाटाखाली तिला एक वही पडली असल्यासारखी वाटली. तिचा हात खाली जात नव्हता. तसा तिनं लाकडी खुर्चीचा पाय तुटलेला भाग उपसून काढला आणि ती वही बाहेर काढली. ती कोणाची तरी डायरी होती. प्रियाने डायरी झाडली तसा एक फोटो खाली पडला. त्यात एक खूपच देखणी स्त्री आणि एक छोटी मुलगी होती. डायरीची पाने उलटत प्रिया वाचू लागली. आज अविनाश खूप आनंदी होते. मला दिवस गेलेत हे समजताच म्हणाले की अश्विनी, मुलगाच हवा आहे. मी त्यांचं बोलणं मनावर घेतलं नाही. ते माझी काळजी घेऊ लागलेत. प्रियाला वाचून धक्काच बसला. अविनाशचं आधी लग्न झालेलं. भरल्या डोळ्याने ती पाने पलटत वाचू लागली. तसे एक एक गुढ उकलू लागले. मला आज खूप वाईट वाटलं. माझ्या बाळाच्या हृदयाला छिद्र आहे म्हणून रिपोर्ट आलाय, असं अविनाशने सांगितलं. ते माझ्याशी खोटं बोलले. माझं बाळ व्यवस्थित आहे, पण मुलगी आहे म्हणून अविनाश आणि त्याच्या घरच्यांना ते नको झाले. पण मी तिला जन्म देणारच. त्यांनी मला घराबाहेर काढली. प्रिया एक एक पान उलटत होती. तसं एक एक गुढ उकलत होतं. माझं पहिलं बाळांपण माहेरी झालं, पण माझ्या माहेरचे सर्वच खूप उदास आहेत. मुलगी झाली म्हणून नाही, तर मला माझ्या सासऱ्यांनी घरातून बाहेर काढली म्हणून. इस्टेटीत वाटणी द्यावी लागेल म्हणून सासऱ्याच्यांनी मला आणि माझ्या लेकीला पुन्हा घरात घेतली. पण कोणी माझ्याशी बोलत नाही. सासऱ्याच्यांनी तिचं नाव नकुशा ठेवलंय, कारण ती यांना नकोशी झाली आहे. घरातील नोकरांना काढून टाकलंय.
मलाच सर्व कामे करावी लागतात. आज माझी मुलगी भुकेने व्याकुळ होऊन रडत होती, पण त्यांनी मला तिला दूधही पाजू दिलं नाही. आज नकुशाचा पहिला वाढदिवस, पण साजरा करणं खूप लांबची गोष्ट. तिला तिच्या बाबाने किंवा आजी आजोबाने साधं विषही केलं नाही. प्रिया तशीच पानं उलटत राहिली. आज माझ्या मुलीच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला, आणि तोही बाबा. माझी मुलगी 3 वर्षाची झाली आणि मला पुन्हा दिवस गेलेत. आज अविनाशनं दुपारी नकुशाला खूप मारलं. ते घरी बेडवर आराम करत होते आणि नकुशानं गमतीनं पायाच्या तळव्यावर बोट फिरून पळून गेली. त्यांना खूप राग आला. रागाच्या भरात त्यांनी माझ्या पोरीला जनावरासारखं मारलं. माझं बाळ रडत रडत माझ्या मांडीवरच झोपलं. आज तिचा 3रा वाढदिवस, पण तिची तब्येत बरी नाही. तिचं अंग कालपासून तापाने भासतंय, पण कोणालाच तिची पर्वा नाही. बाहेर जोराचा पाऊस पडतोय. डॉक्टरांचा फोन लागत नाही. तापाने ती झोपेत जाबडत आपल्या बाबांचीच आठवण काढते. तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. वाचता वाचता प्रियाचेही डोळे पाणावले. आज 3 दिवस नकुशाच्या अंगात ताप आहे. अविनाश घरी येताच त्याला बोलले, पण मी अबॉर्शनसाठी नकार दिल्याने त्याने मला चमड्याच्या बेल्टने खूप मारले. त्या आवाजाने नकुशा जागी झाली आणि रडतच माझ्या आडवी आली आणि त्याच्या समोर हात जोडून उभी राहत म्हणाली, बाबा, आईला मालू नका हो. पण त्याने तिला जोरात धक्का दिला. तशी ती बेडच्या कोपऱ्यावर आपटली. तिच्या डोक्यावर खोल जखम झाली. खूप रक्त येत होतं. ती तशीच उठली आणि आपल्या आजी आजोबांना बोलवण्यासाठी धावत बाहेर गेली, पण तिचा पाय घसरला आणि जिन्याच्या पायऱ्यावरून खाली पडली. तिचे आजी आजोबा समोर होते, पण कोणीच तिला उचललं नाही. तिचा हात फ्रॅक्चर झालाय. प्रियाला त्या पानावर अश्रूचे सुकलेले उरण दिसले. तिने ते पान पलटले. नकुशाच्या डोळ्यातून एकसारखं पाणी येते. तिचं अंग तापाने भासतंय. डोक्यातही खोल जखम झाली. त्यावर साडीचा पदर फाडून बांधलाय, पण तिच्या मोडलेल्या हाताला खूप वेदना होत आहेत. ती माझ्या मांडीवर डोकं ठेवून हुंदके देते, पण कसं सांगू तिला की तिच्या वेदना पाहून माझं काळीज फाटत होतं. माझ्या डोळ्यातलं पाणी बघताच रडत रडत आपल्या बोबड्या शब्दात मला म्हणाली, आई, तू कशाला ललतेस ग? एवढं बोलून नकुशा उठली आणि माझ्या पाठीवर उठलेले वळ पाहत त्यावरून आपला एक हात फिरवत म्हणाली, आई, तुला पण खूप दुखतंय का ग? तिच्या बोबड्या शब्दाने काळीज आणखीनच तुटतंय. काय करू देवा? वाचता वाचता प्रियाच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने आणखी एक पान पलटले. मी आज नाईलाजानं अबॉर्शन करायला गेले होते, कारण त्या बदल्यात ते माझ्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जाणार म्हणाले. घरी यायला रात्र झाली, पण घरी परत असताना बागेच्या आवारात एक मोठा खड्डा खणलेला दिसला. मला पुन्हा त्या आडगळीच्या खोलीत ठेवलं. आत गेले तसे वेदनेने आई ग म्हणत कळवळणाऱ्या या नकुशाचा आवाज आला. मला पाहताच तिला आणखीनच हुंदका आला. ती खाली रडत बसलेली. आपला मोडलेला हात किंचित पुढे करत केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली, आई, खूप दुखतंय ग. तिचे पाणावलेले डोळे पाहून गहीवरून आलं. तिला जवळ घेत मी पाहिलं तर तिचा हात सुजून काळा निळा पडू लागला होता. 3 वर्षाच्या माझ्या मुलीच्या इवल्याशा जीवाला किती ह्या यातना. आज पहिल्यांदा वाटलं की का जन्म दिला असेल तिला. तिची अवस्था पाहून हुंदका आवरणं कठीण झालं होतं. मी मदतीसाठी जोरजोरात दरवाजा वाजून अविनाशला बोलवू लागले. तो गाढ झोपेतून उठून आला. खूप राग आला होता त्याला. मी त्याच्या पायावर डोकं ठेवून नकुशाला दवाखान्यात नेण्यासाठी विनवणी करू लागले, पण त्याने मला पुन्हा बेदम मारला. माझं ओरडणं बंद करण्यासाठी माझे हातपाय बांधून तोंडावर पट्टी बांधली. माझं ओरडणं शांत झालं तसा तो नकुशाकडे वळला. प्रियाने आपल्या डोळ्यात आलेले अश्रू स्वच्छ करत पान उलटले. हे पान सुकलेल्या अश्रूंनी जड झाले होते. कदाचित आपल्या काळजातील एक एक शब्द जसाच्या तसा तिनं उतरवला होता. तो नकुशाजवळ गेला. तशी माझी मुलगी त्याचा एक हात पकडून हुंदके देत त्याला म्हणाली, बाबा, ओ बाबा, आईला शोला हो. मला डॉक्टर अंकलकडे नका नेऊ, पण आईला शोला. माझा हात आता बला झाला. माझा हात आता नाही दुखत. नकुशाचं बोलणं ऐकत तो खाली बसत म्हणाला, आता हात नाही दुखत? असं म्हणत त्याने नकुशाचा मोडलेला हात आपल्या हातात घेत जोरात दाबला. तशी माझी मुलगी जीवाच्या आकंताने कळवळली. ढसाढसा रडता रडता केविलवाण्या नजरेने आपल्या बाबांकडे पाहत ती बोबड्या शब्दात म्हणाली, बाबा, ओ बाबा, तसं करू नका हो. खूप दुखतंय. मी पलत कधी तुम्हाला त्रास देणार नाही. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या इवल्याशा जीवाला होणारे यातना सांगत होते. प्रियाला हुंदका आवरणं कठीण झालं. आपले अश्रू पुसत ती पुन्हा वाचू लागली. अविनाशने तिचा मोडलेला हात आणखी जोरात दाबला.
तसे नकुशाने विव्हळत भरलेल्या नजरेने माझ्याकडे पाहत मला म्हणाली, आई तू तली शांकी ग बाबांना, खूप दुखतंय ग माझा हात. तिच्या डोळ्यातल्या यातना पाहवत नव्हत्या. मीही रडत होते. माझे हातपाय बांधल्याने उठताही येत नव्हतं. माझं डोकं मी जमिनीवर आपटत त्याच्याकडे नकुशाच्या जीवाची भीक मागत होते, पण कुणाच्याच काळजाला पाजर फुटत नव्हता. तशीच रांगत सरपटत तिच्याकडे जाऊ लागले. नकुशा अविनाशच्या गालावर आपला दुसरा हात प्रेमाने फिरवत म्हणाली, बाबा माझं काय चुकलंय हो, मी पलत तुमच्या पायाला गुदगुल्या नाही कलनाल. तिचं बोलणं ऐकताच अविनाश म्हणाला, तुझं चुकलं या घरात मुलगी म्हणून जन्माला आलीस आहे. माझ्या आईबाबांना वंश चालवायला मुलगा हवा होता. एवढं बोलून त्याने माझ्या नकुशाच्या मोडलेला हात पकडून खसकन जवळ ओढली. एखाद्या गाईचं वासरू जीवाच्या आकंतानं जोरात थांबरावे तशी नकुशा ओरडू लागली. तिचा टाहो ऐकून काळीजच फाटलं. तोच तिला खाली जमिनीवर पाडले. आपल्या दुसऱ्या हाताने तिचं नाक आणि तोंड दाबून धरलं. ती टाचा घासत होती, तडफडत होती. तिच्या शरीराला होणाऱ्या यातना पाहून मीही तडफडत होते. माझी लेक गुदमरून टाचा घासत होती तसं माझ्या काळजाच्या चिंधड्या होऊ लागल्या, पण त्याला दया आली नाही. मी सरपटत येऊ लागले, पण तोवर तिची धडपड शांत झाली. इवलासा जीव तिच्या देहातून निघून गेला होता. मी तशीच नकुशाच्या निष्प्राण देहाकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होते. अविनाश निघून गेला, पण माझ्या लेकीच्या देहापुढे आपलं डोकं आपटत होते. तशीच सरपटत पुढे आले आणि तिच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागले. तिला आता वेदना होत नव्हत्या. तिचे डोळे उघडेच होते. असं वाटत होतं की झटकन उठून धावत माझ्या कुशीत शिरेल, पण ती आता कधीच उठणार नव्हती. खाली जमिनीवर पडलेले तिचं ते प्रेत पाहताना तिचा एक एक शब्द आठवत होता. आई आपल्या घरात कोणीच का माझ्याशी बोलत नाही. एक दिवस मी पण कोणाशीच बोलणार नाही. ती आता कोणाशीच बोलणार नाही. अगदी तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईशी पण. माझे हात कसेबसे सोडवून मी ही डायरी लिहिते. तिचं प्रेत माझ्या मांडीवरच आहे. माझ्या मुलीचा खून त्यांनी माझ्या समोर केलाय, त्यामुळे ते मला जिवंत सोडणार नाहीत, पण ही डायरी त्याला फासावर चढवेल. यानंतरची सर्व पाने रिकामी होती. अविनाशचं हे भयंकर रूप प्रियंका समोर आलं. तशी ती खूप चिडली. अचानक त्या डायरीच्या रिकाम्या पानावर काही शब्द उमटू लागले. प्रिया निरखून पाहत वाचू लागली. माझाही गळा बेल्टने आवळून अविनाशने मला ठार केलं. घरच्या वॉचमन आणि अविनाशने आम्हा दोघीचं प्रेत बागेतील त्या खड्ड्यात पुरून त्यावर नारळीचं झाड लावलं. आमची शरीर संपली, पण आत्मे या घरात तसेच फिरत आहेत. माझी नकुशा आता तुझ्या पोटी जन्म घेते. मी माझ्या लेकीसाठी खूप तळमळले. आता ती जन्म घेईल आणि माझा आत्मा मुक्त होईल, पण मी नेहमी तिच्या सोबत असेल, तिला प्रत्येक संकटातून वाचवायला. उमटलेले ते शब्द पुन्हा नाहीसे झाले. वाचता वाचता पहाटे तिला डोळा लागला. कसल्याशा आवाजाने प्रियाला जाग आली. सकाळ झाली होती. बाहेर पोलीस होते. त्यांनी प्रियाला बाहेर आणून बसवत म्हणाले, माफ करा मॅडम, पण काही प्रश्न विचारावे लागतील. तुम्ही त्यांना ओळखू शकाल? ते काय बोलत आहेत तिला काही समजत नव्हतं. तोच एक लेडी कॉन्स्टेबल म्हणाली, मॅडम त्यांचे चेहरे झाकले होते का? प्रिया प्रत्येकाकडे आश्चर्याच्या मुद्रेने पाहत होती. काय बोलावं तिला सुचत नव्हतं. तोच ती लेडी कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टरला म्हणाली, सर त्या शॉक झाल्या आहेत. ही केस खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. मागील 1.5 वर्षापूर्वी याच बंगल्यातील बाई आणि तिची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. ती वेडी होती अशी कंप्लेंट तिच्या सासऱ्याने दिली होती. त्यानंतर वर्षभरातच याच बंगल्यात 3 खून झालेत आणि हा 4था. तोच बाजूला उभा दुसरा कॉन्स्टेबल साहेबांच्या कानापाशी जात हळूच म्हणाला, साहेब मला तर वाटते की हे खंडणीसाठी झालं असावं. त्याचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर साहेब हळूच त्या कॉन्स्टेबलच्या कानात म्हणाले, जी गोष्ट आपल्या जवळ नाही त्यावर ताण कशाला देत? त्यावर तो कॉन्स्टेबल म्हणाला, अगदी बरोबर बोलताय सर, पण तुम्ही कशाबद्दल बोलताय? त्यावर त्याच्या थोडं जवळ जात इन्स्पेक्टर म्हणाले, मी तुमच्या बुद्धीबाबत बोलतोय. कारण जर खंडणीसाठीच खून झालेत तर मग इथल्या जुन्या वॉचमनला मारायची काय गरज होती? काय झालंय हे प्रिया पाहायला बाहेर गेली तर नारळीच्या झाडाखाली अविनाशचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह पडला होता. त्याच्याकडे पाहताच प्रिया गावाच्या गुरुवांनी सांगितलेलं कोडे उकलले. जगातला कोणताही मांत्रिक तांत्रिक त्या शक्तीला संपवणे इतपत सिद्ध नाही, कारण आई इतके शक्तिशाली जगात कोणीच नाही. प्रियाच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. एका राक्षसाचा अंत झाला आणि तिच्या मुलीला आता जन्म घेण्यासाठी रोखणार कोणीच नव्हतं. तिचा जन्म विधिलिखित होता, जो कुण्या राक्षसाच्या मर्जीनं थांबणार नव्हता. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण
व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.